आता नाशिक रोडमध्ये घर घेणे झाले अधिक सोपे। लॅम्ब रोड महाराजा बस स्टॉपच्या मागे HB कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत। अत्यंत वाजवी दरात 2 BHK व 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध। व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध। उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह। बुकिंगसाठी आजच संपर्क करा 9850508581 किंवा 8855097143। निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज एक अभूतपूर्व आणि सकारात्मक राजकीय घडामोड घडली आहे। शिंदे सेनेच्या वाढत्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करत प्रभागातील तब्बल 9 प्रमुख अपक्ष आणि इतर उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। या सर्वांनी शिंदे सेनेच्या अधिकृत पॅनलला आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केल्याने प्रभाग 17 मध्ये शिंदे सेनेची ताकद आता अनेक पटींनी वाढली आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि शिंदे सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या 9 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका अनिता सातभाई यांचा समावेश असल्याने हा शिंदे सेनेसाठी सर्वात मोठा राजकीय विजय मानला जात आहे। त्यांच्यासह सुनीता चव्हाण, जयश्री आढाव, शीतल लोखंडे, हर्षदा पवार, दीपक जाधव, रामदास गांगुर्डे, भक्ती शेलार, दीपला कपिले आणि कुंदा सहाने या दिग्गज उमेदवारांनी पक्षाच्या हितासाठी आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी माघार घेतली आहे। आम्ही सर्वजण प्रभागाच्या विकासासाठी शिंदे सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही या सर्व नेत्यांनी दिली आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमचे जिल्ह्याचे नेते अजयदादा बोरस्ते, युजू करंजकर, राजू लवटे, बंटीदादा तिदमे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक व मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब व सुहासांना कांदे असतील यांनी आणि आमचे खासदार साहेब हेमंतप्पा गोडसे यांनी आज आमचे संपर्क करून त्यांनी सांगितलं की तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, तुम्ही लोकसेवेपासून आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत। या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये प्रभाग 17 म्हणजे ओमकार चव्हाण आणि शिवसेना हे गणित सगळ्यांना माहित होतं, परंतु तुम्ही जर आज पक्षाच्या पाठीशी उभे राहिला नाहीत, तुम्ही अपक्ष लढलात तर पक्षाच्या 4 उमेदवारांचा मोठा फटका बसेल। तर त्यापेक्षा तुम्ही आपली उमेदवारी मागे घ्यावी व 4 उमेदवारांना पाठिंबा द्यावा। तुमचा नक्कीच महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक असेल किंवा DPDC असेल इथे चांगल्या पदावरती ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शिवसेनेला होईल या प्रकारे आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देऊ असा शब्द त्यांनी आम्हाला दिला। आणि तो शब्द मला महत्वाचा आहे, कारण मी ज्या भरोशावरती काम करत होतो या प्रभागामध्ये ती ह्याच लोकांच्या भरोशावरती मी काम करत होतो, परंतु आज ती गोष्ट शक्य झाली नाही। परंतु मी आज माझ्या आई सौ सुनीता गुलाबराव चव्हाण यांचा अर्ज माघार घेऊन आम्ही ह्या शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांना पाठिंबा दिला आहे आणि शिवसेनेचे 4ही नगरसेवक पूर्ण मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। या 9 उमेदवारांच्या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश कोथमिरे, विजयता राहुल डावरे, सुशीला विष्णू लोखंडे आणि राजेश जगन्नाथ आढाव यांची स्थिती भक्कम झाली आहे। एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी पाठिंबा दिल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। प्रभागात आता शिंदे सेनेची लाट असून विजयाचे गणित पूर्णपणे शिंदे सेनेच्या बाजूने झुकले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। आज नाशिक महानगरपालिकेचा माघारीचा दिवस होता, तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये जेवढे इच्छुक उमेदवार होते त्यांनी आज सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे। आज सांगायचं एक म्हटलं की खूप मोठं मन दाखवलं माझ्या भावानी, ओमकार दादा असेल, त्याच्यानंतर आमचे दीपक जाधव सर असतील, रामदास भाऊ असेल, नरेंद्र आढाव असतील, सर्वच प्रवीण भाऊ असेल पवार, त्याच्यानंतर आपले जे असतील अजून योगेश दादा असेल कपिले, त्याच्यानंतर भक्ती शेलार असेल। आज या सर्व उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला प्रभाग क्रमांक 17 मध्ये। आणि आमची आज आतापर्यंत आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आलेलो आहे, आजपर्यंत जे 1.5 ते 2 वर्षापासून जे प्रभागामध्ये घराघरामध्ये धनुष्यबाण ज्यांनी पोहोचवलाय असे ओमकार दादा चव्हाण असतील, मी यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही एवढी ग्वाही देतो आणि ते आम्हाला पूर्ण ताकदीने आमच्या पाठीमागे उभे। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी आज प्रभाग क्रमांक 17 मधून जो शिवसेना शिंदे साहेबांच्या विचाराने तयार झालेला 4 जणांच्या पॅनलचा साठी आज या ठिकाणी आमचे बंधू ओमकार चव्हाण यांच्या मातोश्री सुनीताताई चव्हाण असतील, दीपक जाधव सर असेल, रामदासजी गांगुर्डे असेल, दीपला कपिले असेल, हर्षदाताई पवार असेल, भक्ती शेलार असेल,
शीतलताई लोखंडे असेल, अशा अनेक उमेदवारांनी आज या ठिकाणी माघार घेऊन, जयश्री आढावा असेल, या सगळ्या उमेदवारांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि हा मागे घेतल्यानंतर आमच्या प्रभाग 17 मधील शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी अतिशय एकमुखाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निश्चितपणे या सर्व पॅनलची आमच्या ताकद अतिशय वाढलेली आहे आणि येत्या 15 तारखेला ही मतदानामधून या ठिकाणी समजेल. आमच्या ओमकार भाऊनी खऱ्या अर्थाने धनुष्यबाण हा संपूर्ण प्रभाग 17 मध्ये या ठिकाणी पोहोचवलेला आहे. त्याचा नक्कीच फायदा या ठिकाणी आम्हाला होईल आणि पुढील 15 दिवस ओमकार भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल या ठिकाणी मार्गक्रमण करेल आणि 16 तारखेला विजयाची 14 जणांची माळ तेच आम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जातील, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. गट तट विसरून सर्वजण आता एकाच ध्येयाने कामाला लागले आहेत. प्रभाग 17 हा शिंदे सेनेचा बालेकिल्ला राहणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या एकजुटीमुळे प्रभागात आता केवळ विजयाच्या औपचारिकतेची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.